अलौकिक महत्वपूर्ण उच्चस्थानी असणारे भगवान भोलेनाथ भगवान परमात्म्याचा गुण गौरव करण्यासाठी सामान्य जनांच्या उद्धारासाठी भगवान परमात्म्याच्याच अंश रूपाने प्रगट झालेली ही सर्व संत मंडळी आपल्यावरती ज्यांची नितांत अशी शीतल छाया आहे, ज्यांच्या छत्रछायेखाली आपली ही नगरी, आपलं हे गाव सुरक्षित आहे, मांगलिक स्वरूपामध्ये आहे, असे भगवान श्री सोमेश्वर भगवान कुलदैवत श्री खंडोबा महाराज, संत शिरोमणी सावता महाराज या सर्वांची आपल्यावरती नितांत असणारी कृपा, संतांची कृपा, भगवंताची कृपा, आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये हा विचार यावा की भगवंताचा सप्ताह केला पाहिजे, भगवंताची दिव्य अशी कथा आपण श्रवण केली पाहिजे, ती घडवून आणली पाहिजे. आणि म्हणून श्री क्षेत्र तरवडी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या या पावन शुभ मुहूर्तावरती आज आपण सर्वजण भव्य दिव्य अशा शिव महापुराण या ग्रंथामध्ये आज आपण प्रवेश करत आहोत. आज आपल्या कथेचा प्रथम दिवस आहे आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो, कथा श्रवण करणार आहोत. 7 दिवस आपल्याला ही कथा ऐकायची आहे. 8व्या दिवशी भोलेनाथ ज्यांची सेवा करतात, भगवान भोलेनाथ ज्यांचे भक्त आहेत, ते आपल्याला कथेचा प्रसाद देणार आहेत काल्याच्या रूपाने. आणि म्हणून मंडळी ते हजेरी लावतात आणि आज फार गोड, फार सुंदर अशी तुमची उपस्थिती इथे आहे. अतिशय सुंदर असं वातावरण आपल्या या तरवडी गावाचं आहे. आदरणीय सर्व तुमची कमिटी असेल, नियोजक समिती असेल, सरपंच साहेबांचा मला जवळजवळ 3 महिन्यापूर्वी मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्येच त्यांचा मला फोन आला आणि आमचे गुरुबंधू हरिभक्त परायणचंद्र कांत महाराज खळेकर आणि खळेकर महाराजांनी सांगितलं मला की ताई गाव खूप चांगलं आहे, आपल्या पाहुण्यांचंच गाव आहे. आता खळेकर महाराज आणि आमचा संबंध फार 18-20 वर्षापासूनचा संबंध आहे, आम्ही लहान होतो तेव्हापासून. तर आणि म्हणून खळेकर महाराज असतील, आमचे सरपंच साहेब असतील, त्यांना सहकार्य करणारे सर्व मंडळी, हा नव्हे एकट्याचा खेळ मनवणी मेळ मेळविला. सर्वच अगदी या लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या वृद्धांपर्यंत सर्वांचं या ठिकाणी भोलेनाथांच्या दरबारामध्ये स्वागत आहे. आज आपल्याला कथा श्रवण करायची आहे. 6 दिवस आपण पुढे कथा ऐकणार आहोत. पण कथा कशी ऐकावी, का ऐकावी, कथेचे नियम काय आहेत, श्रोत्यांनी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे. कथा फक्त ऐकली, सोनारे फुकले नळकांडे आणि इकडून तिकडून गेले वारे असं व्हायला नको. नाहीतर आंधळ तळीतय आणि कुत्र पीठ खातय, अशी गंमत व्हायला नको. तुमचं सगळं पाठ आहे असंच मला मदत करत चला. म्हणून अंतःकरणापासून आज आपण सगळ्या ह्या गोष्टी श्रवण करणार आहोत. तुम्ही शिवपुराण ऐकताय, पण ते का ऐकायचं, त्याच्यापासून आम्हाला फायदा काय होणार आहे, ते कसं ऐकायचं, पुढे ते कुणी ऐकलं, कुणाला कसा त्याचा फायदा झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज जाणून घ्यायच्या आहेत. तत्पूर्वी आपण सर्वजण भोलेनाथांकडे प्रार्थना करूया. सर्वांनी माझ्या Thank you.
महादेव 7 दिवस त्यांचं चरित्र, त्यांची ही कथा आपल्याला ऐकायची आहे. आणि म्हणून दररोज भोलेनाथांना ही प्रार्थना करायची. बऱ्याच महिला मंडळींची ही प्रार्थना पाठ आहे. परमपूजनीय पंडितजी मिश्रांची जे कथा ऐकतात, तुमच्या महिला मंडळी एवढ्या वळाल्या शिवभक्तीकडे, बेलवृक्षाकडे, त्यामध्ये फार मोठा वाटा त्यांच्याच शिवकथेचा येतो. आणि पंडितजी, आदरणीय पंडितजी नेहमी भजन गात असतात. आपल्या परिचयाचं आहे. शिवमहापुराण काय आहे? भगवंत एकमेव भोलेनाथ असे आहेत की त्यांचं आपण लिंग रूपामध्ये पूजन करतो, मूर्ती रूपामध्येही त्यांचं पूजन करतो, प्रतिमा रूपामध्येही त्यांचं पूजन करतो. तरीही भगवंत अनुभवायचे आहेत, भगवंताची वाणी अनुभवायची आहे, भगवंताचं बोलतं स्वरूप जर बघायचं आहे तर शिव महापुराण हा केवळ ग्रंथ नाही, ही केवळ पोथी नाही. महापुराणाला केवळ पोथी म्हणू नका, केवळ ग्रंथ म्हणू नका, तर भगवान शिवांची चालती बोलती हे स्वरूप आहे, चालती बोलती मूर्ती आहे. आणि ती मूर्ती आपल्याला अनुभूती देणारी आहे, ज्ञान देणारी आहे. आणि म्हणून ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे. अनेक जन्माच्या पुण्याईने, काहीतरी चांगल्या सुकृताने आपल्याला ही मानवी योनी प्राप्त झाली. मंडपामध्ये एकदा नजर मारा, आपल्या लक्षात येईल की एकमेव मानवी योनी सोडून दुसरा कुठलाही जीव या मंडपामध्ये येत नाही. या मंडपामध्ये येण्याचा, इथे बसण्याचा, कथा ऐकण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो फक्त मनुष्याला आहे. इतर योनीला ती भक्ती करण्याचा अधिकार नाही, ते भजन करण्याचा अधिकार नाही, तो आनंद घेण्याचा अधिकार नाही. याची देही याची डोळा, भोगू सुखाचा सोहळा. आमचे संत मंडळी सांगतात, याच देहाला आल्यानंतर तुम्हाला हा सुख सोहळा भोगता येईल. म्हणून अंतःकरणापासून कथा ऐकायची, मन मुरादपणाने कथेचा आनंद घ्यायचा, एवढा आनंद घ्यायचा की आपल्या आनंदाने प्रभू आपल्यावरती संतुष्ट झाले पाहिजे. आपल्या प्रारब्धामध्ये जे काही भोग असतील ते भोगताने आपल्याला त्या भोगाची तीव्रता जाणवली नाही पाहिजे. भोग कधीही टळणार नाही, पण त्याची तीव्रता प्रभूच्या कथेने कमी होईल, तो लाभ आपल्याला या कथेने प्राप्त होईल. म्हणून ही कथा आपल्याला श्रवण करायची, संपूर्ण अंतःकरणाचे कान करायचे आणि शिवजींचं चरित्र ऐकायचं. अनेक ग्रंथ संपदा आपल्याकडे आहेत, अनेक ज्ञान संपदा आपल्याकडे आहे, पण त्यांचं मनन, निधिध्यासन आपल्याला करायचंय. मनुष्य असा व्यक्ती आहे की सगळं आहे त्याच्याकडे, पण त्याचे चेहरे जर पाहिले तर पूर्ण समाधानी चेहरे दिसत नाही. प्रत्येकाला कशाची न कशाचं टेन्शन आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे. आमच्या माता भगिनींना तर आता हे टेन्शन आलंय की 3 भावांमधला एक भाऊ गेला, आता आमचा हप्ता येतो की नाही, ते टेन्शन आमचं फार वाढलं. केवायसी केली, सगळं केलं, पण हप्ता येतो की नाही. बरा होता, चालू होता कसा तरी, तोही बंद झाला. आमच्या पुरुष मंडळीला तर टेन्शन विचारूच नका. आता राज्याचं काय होईल, भाजपाचं काय होईल, शिवसेनेचं काय होईल, उपाठाचं काय होईल, मवियाचं काय होईल, कोणाचं काय होईल, सदैव आपल्याला इतकी चिंता लागली. व्यर्थ टेन्शन आपल्या पाठीमागं फार लागलं, फार लोड आला. या बारक्यांना इतकं टेन्शन की आता काय होईल, किती वाजता होईल, कधी संपेल, आज कोणती जाग येईल, आज कोणतं गाणं होईल, काय होईल, सगळी उत्सुकता, सगळं टेन्शन. एकमेव उत्सुकदार आहे, बाकीचे आपल्याला इतकं टेन्शन घेऊन कथेमध्ये बसायचं नाही. सगळा भार कुठे टाकून द्यायचा,
भगवंतावर टाकून द्यायचा आणि प्रपंचाचं टेन्शन तिकडेच गेट बाहेर सोडायचं. इथे आलोय भगवंताच्या प्रांगणामध्ये, अंतःकरणापासून त्याची कथा श्रवण करायची, दिव्य ज्ञान अनुभवायचं. कथा विषय असा नाही की इथे ऐकली आणि इथे सोडून दिली, असा विषय नाही. तुम्ही कुठेही जा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला हे दिव्य भोग प्राप्त होणार नाही. आणि म्हणून कथा या मानवी देहामध्ये आल्यानंतर आपल्याला श्रवण करायची आहे. आमचे संत मंडळींनी सांगितलं, हिला ऐकल्यानंतर काय होईल? जन्म मरण व्याधी टळून जातील. पण त्यासाठी काय करावं लागेल सांगा? किती वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकता? कथा मला वाटतं दोन वर्षापासून कथा आहे ना, आणि त्याच्या अगोदर कीर्तन होते. किती वर्षापासून तुम्ही कीर्तन ऐकता? बदल झाला तुमच्यात? काही नाही म्हणतात, काही हा म्हणताय, कन्फर्म नाहीये आम्ही. तर नाही म्हणावं तर महाराज आम्हाला काहीतरी बोलतील, ताई आम्हाला काहीतरी म्हणतील, आणि हा म्हणावं तर काही प्रश्न विचारतात की काय. त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं. ऐकू आपण कितीतरी वर्षाचं, पण आपल्यामध्ये परिवर्तन का होत नाही? आपल्यामध्ये बदल का होत नाही? एखादा म्हणेल फार इच्छा आहे आम्हाला परमार्थ करण्याची, फार यावंसं वाटतं, पण संसार आम्हाला सोडत नाही, आम्ही फार त्यामध्ये अडकलो, आम्ही इकडे येऊ शकत नाही. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो. मग आपल्यामध्ये बदल का होत नाही? आपण एवढे विचार ऐकतो, ही ग्रंथ संपदा ऐकतो, का बदल होत नाही? तर महाराज आपला पूर्णपणे त्यावरती विश्वास बसत नाही. आपण ऐकतो पण आपला पूर्णपणे त्यावरती पूर्ण विश्वास बसत नाही. माणसाचा जर विश्वास बसत असता, सर्व आपली कमिटी मागं बसलेली बरं का, मला तुम्हाला एक असा अनुभव सांगायचा आहे की आपण जीवनामध्ये सगळ्यांनी माजी राष्ट्रपती पाहिले असतील, पाहिले ना? एखादे माजी राष्ट्रपती, एखादे माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी सरपंच. पण मला विश्वास सांगायचा आहे, पण कोरोनामध्ये आपल्याला माजी माळकरी सुद्धा पाहायला भेटले. तुम्ही पाहिले? माजी माळकरी, माजी कळतंय ना? सध्या नाहीये, पण कधीतरी ते होते. सध्या त्या पदावर नाहीये, पण मागे ते त्या पदावर होते, त्याला म्हणतात माजी. आणि सध्या आहेत त्याला म्हणतात आजी. मग आपण माजी माळकरी झाले माणसं का? माळा काढल्या कोरोनामध्ये, का बरं? जगण्यासाठी. डॉक्टर म्हणाले तुम्हाला काढावीच लागते आणि तुम्हाला खावंच लागतं. काय? कोंबडीच्या पाठी मागून आलेलं खावंच लागतं, त्याच्याशिवाय काय तुम्ही इकडे एवढ्या कथा ऐकलेल्या, एवढे कीर्तन ऐकलेले, पण डॉक्टर म्हणला जगत का देवावरचा, कथेवरचा सगळा विश्वास स्वाहा. आणि काढली ना पठ्ठ्याने,
घातली, खाल्लं, झाला योगायोगाने कोरोना बरा, परत घातली त्याने. मला सांगा, आता त्या डॉक्टरने तुम्हाला असं काही सर्टिफिकेट दिलंय का बुवा तू आता खाल्लंय ना, आता तू 100% अमर झाला, तू कधीच मरणार नाही? सांगितलं का? नाही सांगितलं. पण विश्वास आपला कमी पडतो. श्रवण भक्ती इतकी महान आहे मायबापांनो. श्रवण करा, ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा. तुमचा उद्धार कशाने होणार आहे? ऐकल्याने होणार आहे. जी नवविधा भक्ती सांगितली, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्य, आत्म निवेदनम, ही 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यात 1 नंबरची भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती आहे. सांगणाऱ्याला सुद्धा नंतर पुण्य, अगोदर पुण्य कुणाला आहे? ऐकणाऱ्याला आहे. पण फक्त मनापासून ऐकलं पाहिजे, मनापासून ऐकलं पाहिजे. विश्वास, कथेवर विश्वास ठेवा, कथेवर विश्वास ठेवा. कथा तुमचे सगळ्या दुःखाचं हरण करेल. फक्त कथेवरती विश्वास पाहिजे. हे मनोरंजन असेल, हे सगळ्या गोष्टी असतील त्या तात्पुरत्या आहे, क्षणिक आहे. पण कथा म्हणजे कथा ऐका, निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जसं रामायणामध्ये रामजींचं चरित्र सांगितलं, श्रीमद भागवतामध्ये भगवान कृष्णांचं आणि राधाराणीचं चरित्र सांगितलं, श्रीमद देवी भागवतामध्ये देवीचं चरित्र सांगितलं. अगदी त्याच पद्धतीने शिव महापुराण ग्रंथामध्ये शिवजींच्या सर्व चरित्रांचं वर्णन महर्षी वेदव्यासजींनी केलं, ज्यांनी 18 पुराणांची निर्मिती केली. हे शिवमहापुराण जे आहे ते 18 पुराणांपैकी 4 नंबरच्या क्रमांकावरती येतं. 18 पुराणांपैकी 4था नंबर शिवमहापुराणाचा आहे. यामध्ये मुळात 1,00,000 श्लोक होते. पण पारायण करणाऱ्यांना, कथा करणाऱ्यांना एवढे श्लोक आवरायचे नाही, एवढी कथा काही ठेवणार नाही. कलियुगातल्या माणसांना एवढा वेळ नाही. म्हणून महर्षी वेदव्यासजींनी त्याचं संक्षिप्त रूपांतर करून एकूण 24,000 श्लोकांमध्ये शिवमहापुराणाची गाठ बांधली. हे शिवमहापुराण सर्वात प्रथम भगवान शंकर तुम्हाला सुद्धा आम्ही देतो आहोत. मग काय करा, घ्या, रानभरी होऊ नका, इकडे तिकडे फिरू नका, इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. नका जाऊ आडराने, ऐसे गरजती पुराणे. अंतकरणापासून कथा श्रवण करा. परम पावन मंगलमय अशी ही शिवमहापुराण कथा आहे. कथेची पार्श्वभूमी
फार विशाल आहे. या भूतलावरती, या पृथ्वीवरती, आपल्या या भारत देशामध्ये अजूनही अशी काही ठिकाणं आहेत जी पवित्राला पवित्र करतात, जिथे गेल्यानंतर भगवंत सुद्धा पवित्र होऊन जातात, नद्या सुद्धा पवित्र होतात, मनुष्याच्या अंतःकरणातील विकार नाहीसे होतात. अशी अनेक तीर्थ आपल्या पृथ्वीवरती आहेत. मनुष्याने तीर्थाटन केली पाहिजे, तीर्थाला गेलं पाहिजे. आणि त्याच तीर्थातील अत्यंत पवित्र पावन असं ठिकाण आहे ज्याचं नाव आहे नैमिषारण्य. ज्या नैमिषारण्यामध्ये अनेक साधू संत राहतात, अनेक यज्ञ तिथे चालतात, अनेक धार्मिक विधी तिथे होतात. त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींचा समुदाय बसलेला आहे. मोठा यज्ञ तिथे सुरू आहे. आणि त्या यज्ञामध्ये महर्षी वेदव्यासजींचे लाडके शिष्य सुतजी महाराजांचं आगमन झालं. तुम्हाला सवय आहे, आपल्याला माहिती, तुम्ही कथा ऐकणारी मंडळी, कथाकार